ओम नमो भगवते वासुदेवाय. सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी. लेखन व वाचन सौ मनीषा भास्कर अभ्यंकर, महाराष्ट्र, मिरज 416410. अध्याय 12वा. भक्ती योग. भगवंतांचं उत्तर. भाग 16वा. भगवंत कोणाचा उद्धार करतात? ओव्या आहेत 89 ते 96. भगवंतांनी सांगितलं की सर्व कर्मे भगवत चरणी समर्पित करून अनन्य चित्ताने भगवंतांचं चिंतन करीत उपासना करणाऱ्या भक्ताला ते स्वतः मृत्यूरूपी संसार सागरातून उद्धरून नेतात. ज्ञानदेव भगवंतांच्या या वचनाचं स्पष्टीकरण करत आहेत. म्हणून गा पांडवा, मूर्तीचा मेळावा करुनी त्यांची या गावा धावतो आलो. म्हणून अर्जुना, सगुण रूप धारण करून भक्तांच्या गावाला मी धावत आलो. नामाची या सहस्रवरी नावाई या अवधारी सजूनी या संसारी तारू जाहलो. माझी हजारो नावे याच कोणी नावा त्या तयार करून संसार सागरातून भक्तांना तारणारा मी नावाडी झालो असे समज. सडे जे देखिले ते ध्यान कासे लाविले परिग्रही घातले तरियावरी. जे भक्त एकटे अंतर्बाह्य परिग्रह रहित आहेत असे पाहिले त्यांना माझे ध्यानरूपी कासेला लावले व जे कुटुंबवाले त्यांना नामरूपी नावेवर बसवले. प्रेमाची पेटी बांधली एकाची या पोटी मग आणिले तटी सायुज्याची या. एकाच्या पोटी प्रेमाची पेटी बांधली आणि मग त्यांना मोक्षाच्या काठावर आणले. परी भक्तांचे नावे चतुष्पदादी आघावे वैकुंठीची ये राणीवे योग्य केले. परंतु जे माझे भक्त असे माझ्या दृष्टीने ठरलेले आहेत, मग ते गजेंद्रासारखे 4 पायांचे जनावरे का असेनात, पण त्या सर्वांस वैकुंठाच्या राज्यास योग्य केले. म्हणून गा भक्ता नाही एकही चिंता तया ते समुद्धरता आथी मी सदा. म्हणून माझ्या भक्तांना एकही चिंता नाही, कारण त्यांचा मी नेहमी उद्धार करणारा तयार आहे. आणि जेव्हा का भक्ती दिधली आपुली चित्तवृत्ती तेव्हाची मजसूती त्यांची ये नाटी. आणि जेव्हा भक्तांनी आपली चित्तवृत्ती मला दिली त्यावेळी त्यांनी मला आपल्या छंदात घातले. या कारणे गा भक्तराया हा मंत्र तुवा धनंजया शिकिजे जयया मार्गा भजिजे. याकरता हे भक्त श्रेष्ठ अर्जुना, या भक्ती मार्गाचे आचरण करावे हा विचार पक्का लक्षात ठेव. ज्ञानदेवाने भगवंतांच्या वचनाचं स्पष्टीकरण करताना स्वधर्माचरणावर भर दिलेला आहे. असे स्वधर्माचरण करीत भगवंतांचं चिंतन करणाऱ्या भक्ताचा अधिकार अधिक आहे. मग अशा भक्ताची भगवंत एखाद्या मातेप्रमाणे काळजी घेतात किंवा असा भक्त म्हणजे भगवंतांचं जणू कुटुंबच अशा शब्दात त्याचं श्रेष्ठत्व सांगून भगवंत त्याचा उद्धार कसा करतो ते ज्ञानदेव सांगत आहेत. मातेप्रमाणे त्यांना आपल्या या भक्त बालकाची काळजी लागलेली असते. या संसार सागरात सर्वजण होरपळून निघत असतात. आपल्या भक्त बालकांचा या उसळलेल्या भवसिंधूच्या लाटामुळे दाह होऊ नये म्हणून गा पांडवा, मूर्तीचा मेळावा करुनी त्यांची या गावा धावतो आलो. भगवंत सगुणरूप धारण करून भक्तांच्या गावाला धावत येतात. येथे धावतो या शब्दातून भगवंतांना भक्ताच्या उद्धाराची किती तळमळ, उत्कटता व लगबग आहे ते दिसून येतं. मूर्तीचा मेळावा असं ज्ञानदेव म्हणत आहेत. मेळावा यातून अनेक मूर्तींचा बोध होतो. भगवंत आपल्या भक्तासाठी अनेक सगुण साकार रूपे धारण करतात. अर्थातच ज्या भक्ताला जे रूप आवडेल ते रूप ते धारण करतात. कोणाला कृष्ण रूप आवडेल तर कोणाला रामरूप आवडेल, कोणाला शिवरूप आवडेल. ज्या भक्ताला जे रूप आवडते ते रूप त्याच्यासाठी भगवंत धारण करतात. नामांच्या सहस्रावधी नावा सजवून या ते चक्क नावाडी होतात. सजून या म्हणजे सज्ज करून. भक्तांना तारून नेण्यासाठी त्यांनी नामांच्या सहस्रावधी होड्या सज्ज ठेवलेल्या असतात. सजणे याचा शृंगारणे असाही एक अर्थ होतो. नामांच्या सहस्रावधी नावा त्यांनी शृंगारून सज्ज ठेवलेले आहेत. एखादी गोष्ट सजवलेली असली की ती अधिक सुंदर आकर्षक दिसते. भगवंतांची मूर्ती नुसती स्थापन करून पाटावर ठेवली असली व त्याच मूर्तीला गंध
फुलांचे हार, उदबत्त्या, निरांजन लावून आकर्षक पूजा मांडलेली असली की तीच मूर्ती अधिक सुंदर दिसते. पुन्हा पुन्हा त्या मूर्तीला पाहून भक्त दृष्टीसुख अनुभवतो. त्याप्रमाणे भगवंतांनी या नावा सुद्धा शृंगारून ठेवलेले आहेत. ज्या भक्ताला जी नाव आवडेल त्यावर त्यानं खुशाल बसावं. भगवंत त्याला नावाडी बनून पहिल्या तीरावर नेणार आहेत, कारण ते भक्त भगवंतांवर अवलंबून आहेत. एकटे आपल्या बाहुबळावर संसार सागर तरून जाण्यास समर्थ नाहीत. त्यामुळे त्यांच्यासाठी नामांच्या होड्या सजवून सज्ज केलेल्या आहेत. ज्ञानदेवांनी सडे भक्त व परिग्रही भक्त असे भक्तांचे 2 प्रकार केल्याचे दिसून येते. परिग्रही भक्त म्हणजे गृहस्थाश्रम स्वीकार केलेले भक्त व सडे भक्त म्हणजे अपरिग्रही भक्त, गृहस्थाश्रमाचा परित्याग करून संन्यासी बनलेले भक्त. अशा संन्यासी भक्तांना त्यांनी ध्यानरूपी होडी सज्ज ठेवलेली आहे. दुसरे परिग्रही भक्त असतील म्हणजे गृहस्थाश्रमी भक्त, त्यांच्यासाठी त्यांनी नामरूपी होडी सज्ज करून कुटुंब कबिल्यासह तारून नेण्यास सज्ज झालेले आहेत. कोणी भक्त केवळ भगवंतांवर प्रेम करतात. भगवंतांनी त्यांच्या पोटाला प्रेमरूपी हलकी पेटी बांधलेली आहे. त्यामुळे ते प्रेमाच्या जोरावर संसार सागरातून पहिल्या तीरी पोहोचू शकतात. भक्तांना तारून नेऊन त्यांना वैकुंठाची प्राप्ती करून देण्याची जबाबदारी भगवंतावर असते. मग ते भक्त तिर्यक योनीतील असले तरी सुद्धा ते त्यांना तारून नेतात. चतुष्पदादी या शब्दातून ज्ञानदेवाने गजेंद्र मोक्ष कथेकडे संकेत केलेला आहे. भगवंत भक्त असलेल्या चतुष्पदादी प्राण्यांना सुद्धा तारून नेतात. तर वैश्य, स्त्रिय व शूद्र अशा सर्वांनाच तारून नेणार हे ओघानच आलं. तेव्हा भक्तांनी आपली चित्तवृत्ती भगवंताला समर्पण करणे एवढेच करायचे. बाकी सर्व पुढील व्यवहार भगवंत पाहून घेतील. ज्याला भूतबाधा झालेली आहे अशी व्यक्ती सर्व व्यवहार त्या भूताच्या आज्ञेने करत असते. त्याच्या हातून घडणाऱ्या कृती त्या भूतानेच केलेल्या असतात. त्याप्रमाणे भक्तानं भक्तिपथावर पाऊल ठेवलं, आपली चित्तवृत्ती भगवंताला समर्पित केली की त्याच्या हातून घडणारी प्रत्येक गोष्ट ही भगवंतांच्या इच्छेनंच होत असते. अशा भक्तांचा उद्धार भगवंताला स्वतः येऊनच करावा लागतो व तसा ते करतातही, असं ज्ञानदेवाने स्पष्टपणे व्यक्त केलेलं आहे. इतके सांगितल्यावर भगवंत अर्जुनाला सांगतात की हे अर्जुना, तू भक्ती मार्गाचा आश्रय करावास. भक्ती मार्गाने वैकुंठाची प्राप्ती होते हा मंत्र तू ध्यानात ठेव. अशा शब्दात शेवटी ज्ञानदेवांच्या भगवंताने अर्जुनाच्या मिशाने सर्वांनाच भक्तीचा उपदेश केलेला आहे. पुढे भगवंतांनी जीवाला शुद्ध अशा परब्रह्म स्वरूपाशी ऐक्य कसं करता येईल त्याचं मार्गदर्शन केलेलं आहे. तो भाग पाहण्यापूर्वी अर्जुनाच्या प्रश्नाविषयी विद्वादांमध्ये काही मतभिन्नता आहे, ती कशा प्रकारची आहे ते पाहू.